आणि आता पाहणार आहोत मुंबई शहर त्याचबरोबर उपनगरातील टॉप 9 घडामोडी। धारावी पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा। पुनर्विकास प्रकल्पातील रेल्वेच्या मालकीच्या जमिनीच्या हस्तांतरणाचा अडसर अखेर दूर। रेल्वेचा 25.57 एकर जमीन डीआरपीकडे हस्तांतरित। खड्डे भरण्याच्या कामासाठी पालिकेकडून निविदा तयार करण्याचं काम सुरू। निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन लवकरच निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार। पावसाळ्यापूर्वी सर्व रस्त्यांचं सर्वेक्षण करणार। यंदा 7 सप्टेंबर पासून गणेशोत्सवाची धामधूम। कोकणामध्ये जाणाऱ्या गाड्यांसाठी 10 मे पासून आरक्षण सुरू। मुंबई महानगरामध्ये उन्हाळ्याच्या झळा आता तीव्र। पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांची प्रवासासाठी वातानुकूलित लोकलला पसंती। वातानुकूलित लोकलचा मासिक पास काढण्याकडे प्रवाशांचा कल। लोकसभा निवडणुकीमुळे टोलवाढीचा निर्णय पुढे ढकलला। आचारसंहितेमुळे वाढीव टोलमधून वाहन चालकांची सुटका। निवडणूक झाल्यानंतर टोल दरात वाढ होणार। क्लीनअप मार्शलकडून आता डिजिटल पद्धतीने दंडाची पावती मिळणार। सार्वजनिक स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसाठी रक्कम ऑनलाईन भरण्याची देखील सोय। उल्हासनगर महापालिका मालमत्ता कर विभागाची विक्रमी वसुली। 112,54 लाख रुपयांची वसुली। मुंबईतील म्हाडाच्या सोडतीमध्ये उच्च गटातील महागड्या घरांचा समावेश नसण्याची शक्यता। उच्च गटाच्या घरांना मागणी नसल्यानं म्हाडा प्राधिकरणाचा विचार। नवी मुंबईमध्ये कळंबोली पोलिसांचा रूट मार्च। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाची खबरदारी।